मी अजून ब्रशही नाही केले आणि त्याच्यासाठी मी 10 शिव्या खाऊन झाली. कसं काय गायजांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आहे संडे स्पेशल व्लॉग, जो मी मॉर्निंग टू नाईट करणार आहे, ज्यात मी दाखवणार आहे माझा संडे कसा जातो. सो आत्ता तरी वाजलेत 11 आणि मला उठूनच 5-10 मिनिट्स झाले आहेत. माझ्या अवतारावरून तुम्हाला कळलंच असेल. सो आता 12 वाजता एक लग्न आहे जिथे जायचं आहे आणि आता फक्त 1 तास बाकी आहे आणि मला त्या 1 तासामध्ये फ्रेश व्हायचं आहे, नाश्ता करायचा आहे. माहीत नाही मी कसं करणार. सो येस, आपण रेडी झाल्यानंतर अशी काहीशी असते आमची संडे मॉर्निंग. इथे आहे पापलेट, ते काय मांदेली, आणि हॉलमध्ये वेगळाच कार्यक्रम चालला. सो मी वेअर केले हे ब्लॅक आणि 12चं लग्न होतं आणि आता वाजले 1. आम्ही अजूनही घरीच आहोत, विदाऊट मेकअप. अजून तयारी करायची आहे. लग्नात फक्त आम्ही जेवायला जाणार आहोत. आणि येस, मी झाली आहे रेडी. खूप लेट झालं आहे. रेडी होताना मी व्लॉगच घेतला नाही, बिकॉज तिकडे लग्न लागलं पण असेल मला वाटतं. सगळे अर्धे जण गेले आहेत, प्रीती अँड ऑल सगळे गेले. तर आता मला फोन येतात, तर मी पटकन निघते आणि आता डायरेक्ट हॉलवर गेल्याच्यानंतर व्लॉग चालू करते. पहिले मी कशी दिसते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काय ऊन आहे बाबा, मेकअप करून काही उपयोग नाही आहे. सगळा मेकअप हॉलपर्यंत जायपर्यंतच वितळणार आहे मला वाटतं. कावेरी शरयू महेंद्र तनया यरवन्वती. हर एक लग्नामध्ये एक मुलगा असतो जो अक्षता पडल्या पडल्या आधी खाण्यावर फुटतो. खूप मस्त असा टॉन्ट मारला दादाला आणि त्याच्याच 2 मिनिटानंतर स्वतःही जाऊन प्लेट घेऊन जेवायला बसले. आणि पुढचा व्लॉग काय मी करू शकले नाही, बिकॉज तिथे इतकी प्रचंड गरमी होती की तुम्ही माझा हाल बघूच शकताय. आमच्याकडून गरमी बिलकुलच सहन नाही झाली. शेवटी आम्ही निघालो. AC हॉल असून AC चालू नव्हता. एसीतून पाणी टपकत होतं. बाबा प्लीज, डिसेंबरमध्ये लग्न करा, नोव्हेंबरमध्ये लग्न करा, या गरमीत लग्न करू नका. हाय कर माझ्या व्लॉगमध्ये, हाय कर. आता तू फेमस. फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे हॉलपासून, तरी आम्हाला कार हवी जाण्यासाठी. 2 मिनिटाचा रस्ता आहे की इथून समोरून माझी बिल्डिंग दिसते. हिच्यामुळे हिला कार पाहिजे. कोणाची स्विमिंग पूल? कुठे बांधलीये? फुले फुले कुठे फुले? अच्छा. आमचा वॉचमॅन येतो, सगळ्यांना वेलकम करायला येतो. चला चला आता घरी चला, घरी जाऊ. फायनली घरी आलो. हा, सनस्क्रीन आहे बाबू ती. काय आहे? काय? शशक्रीम, सनस्क्रीन. मी दिसतीये इथं. ओ मस्तीखोर. काय रू, स्वामींचं गाणं बोल. जिकराचा मोनाही हलवाचे भल्लाई स्वामी शक्ती चात बाते अचाशा बाती नीट बसून नीट. शुक गाती शोभतीला नाही कोणी शोभतीला माझे स्वामी शोभतीला नाही कोणी शोभतीला माझे स्वामी अशावली स्वामी दुःख म शुक्लय स्वामी कष्ट गरय स्वामी भैरवाला स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. अरे वा वा वा, पहिला पाऊस आणि आम्ही त्याच्यामध्ये भिजलो फायनली. घ्यायला पाहिजे होतं. का, काय बोलली? ती बोलली बटरफ्लाय.
हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. आमच्या दोघींकडून तुमच्या दोघांना. फादर्स डे सेलिब्रेट करून झाला व प्लस लग्नावरून येऊन झाला. आता इट्स टाइम फॉर छोटीशी वामकुशी. हां, आता मी थोड्या वेळ झोपणार आहे बिकॉज झोप आली यार. इतकं गरम होत आहे. पाऊस पडून पण काही उपयोग नाही झाला. 2 मिनटं काहीतरी पडला असेल, त्याच्यानंतर परत ऊन आलं आणि आता प्रचंड गरम होणार आहे कारण की तो 2 मिनटं येऊन गेला. आता मी थोड्या वेळ झोपते. भेटूया उठल्यानंतर. झोपायचा मी खूप ट्राय तर केला पण मला काही झोप आली नाही. सो मी विचार केला स्किन केअर करू, कारण मी रोज मॉर्निंग उठल्यानंतर मोस्टली स्किन केअर करते, ज्याच्यामध्ये मी आयसिंग अँड ऑल करते आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जे आपलं डेली असतं बेसिक स्किन केअर ते करते. बट आज लग्नाला जायचं होतं, खूप घाई झाली होती. जसं तुम्हाला माहीत होतं 12चं लग्न होतं आणि मी 11ला उठली होती. सो त्याच्यासाठी मी काही केलं नव्हतं. सो मग आता विचारते आत्ता करून टाकते, जसे मला झोप येत नाही आणि झोपून काय फायदा पण नाही. आता वरात येईल, ज्या दादाच्या लग्नाला गेलो तर ती वरात बघायला पण जायची. सो या मग आता मी मेकअप केलं होतं तर मेकअप रिमूव्ह करण्यासाठी मी ऑइल लावलं आहे, जॉन्सन बेबी ऑइल लावलं आहे. बिकॉज मी मेकअप रिमूव्हर मोस्टली अवॉइड करते कारण त्याच्याने ना मला रॅशेस येतात आणि खूप इची होतं. सो मी ते अवॉइडच करते. मी ऑइल लावते आणि मग ते ऑइल थोड्या वेळ स्किनवर ठेवते आणि त्याच्यानंतर फेस वॉशने फेस क्लीन करते. सो या ह्याच काहीतरी माझ्या स्किन केअर टिप्स आहेत. मी असं मोस्टली काहीतरी वेगळं असं स्किन केअर करत नाही. सो आता मी हे ऑइल थोड्या वेळ ठेवेल, त्याच्यानंतर फेस वॉशने फेस क्लीन करेल आणि मग आयसिंग करेल. बस दॅट्स वॉट आय डू फॉर स्किन केअर. फेस वॉश करून झालं आहे, आता मी आयसिंग करते आणि हे सगळं मी शूट किचनमध्ये करते बिकॉज बेडरूममध्ये अर्धे जणं झोपले आहेत आणि हॉलमध्ये अर्धे जणं गप्पा मारत आहेत. माझ्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला आवाज येतच असेल. सो असा काहीसा होता माझा स्किन केअर जो मी करते मोस्टली मॉर्निंगला आणि ह्याच्यानंतर मी रोज वॉटर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावते आणि बस दॅट्स इट. एवढंच करते मी. सो येस आता केलं आहे अँड आता लगेच थोड्या वेळाने मला रेडी व्हायचं आहे बिकॉज बरात आणेवाली आहे. ते ॲक्च्युली माझ्या मामाच्या इथे राहतात, सो तिकडे जायचं आहे. तर मग येस आता पटकन रेडी होते, थोडं खाते काहीतरी आणि मग निघू. तुम्हाला त्याचे पण क्लिप्स भेटतील, वरातामध्ये कसे नाचतात, काय करतात, काय काय होतं. आणि मोस्टली हे लग्न, वरात हे सगळं गल्लीमध्ये असतं ना, चॉल टाईप्समध्ये, की ॲक्च्युअल मजा असते. बिल्डिंग अँड ऑलमध्ये एवढं काही कळत नाही की जो आपला तो आपल्या घरी जातो आणि करून येतो. बट चॉल अँड गल्लीमध्ये जी वाईब असते ना लग्नाची, ती ॲक्च्युअल वाईब असते. हळद किंवा वरात हे सगळं खूप खूप सही असतं. सो मग तेच म्हणून मग मी चालली आहे तिकडे आणि मग बघू कसं काय पुढे होतं. स्टे ट्यून. हे असे टवीट होतात ना आणि मग एकदम असं तिखट आणि थोडं ज्युसी खूप सही लागतं. तुम्ही ट्राय करा. हे ना असं मस्त फ्राय करायचं बटरमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडे स्पायसेस टाकायचे जे तुम्हाला पाहिजे. मी मोस्टली सॉल्ट आणि पेरी पेरी मसाला टाकते आणि नॉर्मल आपलं काय ब्लॅक पेपर अँड ऑल टाकते, चिली फ्लेक्स. मस्त मज्जा येते. येस असा काहीसा आहे माझा स्नॅक, आता इव्हनिंग स्नॅक जो मी खाणार आहे. मला असं चटपटीत खाऊचं वाटत होतं. एवढ्या गरमीमध्ये पण चूल देख रे चटपटीत खायचं. आता मी चालली आहे मामाकडे, जिथे आम्ही चाललोय भरात बघायला. माझे पप्पा पण येत आहेत सोबत. का चांगलं नाही दिसत आहे मी? जे आहे ते नॅचरल. आमचा लॉल झालेला आहे, आम्हाला वरातच भेटली नाही. तो फिर अभी फ्लॉप हो गया सब. जाने दो. नेक्स्ट वरात वरात हिची आता नेक्स्ट वरात असेल तेव्हा आपण ग्रँडवाली वरात दाखवू.
प्रकारे आमचा पोपट झालेला नाही आहे. आम्हाला हळद नाही सॉरी आम्हाला वरात भेटली. आम्ही नाही नाचलो पण आम्हाला भेटली बघायला, तुम्हाला दाखवायला. तर मी आली घरी आणि आता मम्मी जेवण बनवते आणि आजचा आमचा बेत आहे पापलेट. लेट मी शो यू. आजचा बेत आहे पापलेट. अँड येस दिस इज अप फॉर टुडे. आता मस्त मी जेवणार आणि मग झोपणार. असा काहीसा होता माझा संडे व्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल. सो या डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.